नमस्कार, जय भीम, जय शेवा, जय बिरसा। आज बिरसा क्रांती दलाच्या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना आमचा पुन्हा जय भीम। आज आम्ही बिरसा क्रांती दलाच्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष DB अंबुरे, त्यानंतर विदर्भाचे अध्यक्ष MD उईके हे आज माझ्यासोबत आहे। आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना आम्ही सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो। जय भीम मित्रांनो। आज बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे एकूण कार्य, त्यांच्या कार्याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे भारताचं संविधान। भारताचा संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संदर्भामध्ये आज आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। विशेषतः आमच्या आदिवासी समाजाला तर ते अधिक गांभीर्यानं समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आज आम्ही त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे। कारण खूप वर्षापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी आदिवासी समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा चालत नव्हतं। आदिवासी समुदाय हा बाबासाहेब आंबेडकरांना मानत नव्हता किंवा त्यांच्या विचारांना स्वीकारत नव्हता। पण ज्या पद्धतीनं भारतामध्ये कांशीराम नावाचं वादळ आलं आणि मान्यवर कांशीरामजींनी बाबासाहेब हे इथल्या बहुजनांचे नेते कसे आहेत किंवा इथल्या बहुजन समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रगतीनं, कोणत्या पद्धतीने वर उचलण्याचे मार्ग, शोषणमुक्त होण्याचे मार्ग त्यांनी सांगितले। ही एक चळवळ पूर्ण भारतभर अतिशय संघर्षमय पद्धतीने उभी झाली आणि त्याच्यापासून आदिवासी समाज सुद्धा हा दूर राहू शकत नव्हता। आणि म्हणून त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचे अनेक नेते, कार्यकर्ते त्या चळवळीमध्ये सामील झाले। त्यातले एक महत्त्वाचं नाव म्हणजे आमच्या वर्धा जिल्ह्याचे दिवंगत व्यंकटेशजी आत्राम। या सगळ्या लोकांनी, भुजंग मेश्राम असेल, इकडे नेताजी राजगडकर असेल, तिकडे व्यंकटेश आत्राम असतील, अशी वेगवेगळ्या स्तरातली माणसं, आदिवासी माणसं आंबेडकरांना समजायला लागली, आंबेडकरांचं तत्वज्ञान समजायला लागले। आणि आंबेडकरांच्या तत्वज्ञानाशिवाय इथल्या आदिवासीचा उत्थान नाही, आदिवासींची प्रगती नाही, आदिवासींचा विकास नाही, हे काळ्या दगडावरची रेष आहे इतपत लोकांनी या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं होतं। आणि मग त्याच चळवळीमध्ये आम्ही सक्रिय झालो मोठ्या प्रमाणामध्ये आणि गावागावांमध्ये आम्ही आदिवासी समुदायाला बाबासाहेब आंबेडकर आपल्याला किती आवश्यक आहे, फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञानाशिवाय आपली प्रगती नाही, आपला विकास नाही, हे ठामपणे आमचे सगळे सोबती, आमचे सहकारी, आम्ही सगळे मिळून आदिवासी समाजांमध्ये हे लोन, विचाराचं लोन पसरवण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतो आहे। आणि त्याचा परिणाम आम्हाला आज असा दिसतोय की आदिवासी समुदाय सुद्धा बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला स्वीकारायला लागला। जेव्हा आदिवासी समुदाय बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला स्वीकारायला लागल्याबरोबर इथली काही मंडळी सक्रिय झाली। त्यांना वाटलं की पुन्हा आदिवासी समुदाय सुद्धा हा मोठा समुदाय आहे भारतामध्ये। जवळजवळ भारतामध्ये आम्ही 13-14 करोड लोक आहोत। महाराष्ट्रामध्ये 1 करोड
40 लाखापर्यंत आम्ही समुदाय आहोत. आणि म्हणून इथल्या काही बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधकांना असं वाटायला लागलं की आदिवासी समुदाय सुद्धा या चळवळीमध्ये सामील होतो की काय, त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो की काय. आणि जर हाही समाज तिकडे सक्रिय झाला तर मग मात्र आपली पोळी आपल्या मनात जे एक करायचं आहे ते होणार नाही. अशा पद्धतीनं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि मग त्यांनी आदिवासींवरती स्वतंत्र प्रयोग करायला सुरुवात केली. मग आदिवासी माणसांना वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाने आपल्या जवळ ओढणे, आदिवासी माणसांना जनजाती चेतना परिषदेच्या नावाने त्यामध्ये गुंतवून ठेवणे, आदिवासी माणसांना एकल शाळेच्या निमित्तानं त्यांना त्यांच्या लहान लहान मुलांपासून सुद्धा त्यांना आपल्याकडे गुंतवून ठेवणं आणि मग बाबासाहेबांच्या विरोधामध्ये या समुदायाला कसं करता येईल असा जाणीवपूर्वक प्रयत्न या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आदिवासी समुदायाने हे समजून घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर जर नसते आणि संविधान आपल्या भारताचं बनलं असतं तर भारतीय संविधानामध्ये आज जे आदिवासींकरता जी तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी, जयपाल मुंडा या सगळ्या लोकांनी त्या संविधानामध्ये केली, एवढी तरतूद कदाचित यापूर्वी कधीच नव्हती, याच्या नंतरही कधी होणार नाही. आज जे झालेली तरतूद आहे ही तरतूदही हे माणसं नसती तर झाली नसती. मी अनेकदा असं म्हणतो की भारतीय संविधानामध्ये जर कोणत्या एका समाजाबद्दल अधिक सक्रियतेनं किंवा अधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जर अधिक त्यांना झुकत माप दिलं असेल ते कोणता समाज असेल तो तो समाज आहे आमचा आदिवासी समाज. भारतीय संविधानामध्ये आदिवासी समाजाच्या संदर्भामध्ये भरपूर काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. त्यातली मी एकच तरतूद तुम्हाला सांगतो. आपल्या घटनेमध्ये 244 कलम आहे आणि या 244व्या कलमाअंतर्गत आपल्याकडे 5वी आणि 6वी सूची आहे भारतीय संविधानामध्ये. आणि विशेषतः 6व्या सूचीमध्ये, कारण भारतीय संविधानातील 5व्या सूचीनुसार आपल्याकडे सल्लागार समिती बनली, आपल्याकडे आदिवासींचे मंडळ तयार झाले, आदिवासींचं खातं तयार झालं आणि आदिवासींच्या सोयी सवलतीच्या संदर्भामध्ये काही नियोजन करण्यासाठी स्वतंत्रपणे मंत्रालय उभं झालं. हे 5व्या अनुसूचीच्या अंतर्गत आपल्याला हे झालेलं आहे. पण 6व्या सूची म्हणजे त्याही पलीकडे जाऊन 6व्या सूचीत त्यांनी म्हटले की जे शेड्यूल एरिया आहे, जे 1950ला राष्ट्रपतीने डिक्लेअर केलेले भारतामध्ये जे शेड्यूल एरिया, आम्ही ज्याला मराठीमध्ये अनुसूचित क्षेत्र असं म्हणतो, त्या क्षेत्रांमध्ये विशेषतः ईशान्य भारत हा जो आदिवासी बहुल पट्टा आहे या पट्ट्यांमध्ये त्यांनी 6व्या सूचीमध्ये अशी तरतूद करून ठेवली की त्या एरियांमध्ये ट्रायबलची म्हणजे आदिवासींची स्वतंत्रपणे ऑटोनॉमस काउन्सिल तयार केली जावी. आता ही ऑटोनॉमिक काउन्सिल काय आहे, आपण ज्याला मराठीमध्ये स्वायत्त परिषद असं म्हणतो. ही स्वायत्त परिषद अशी आहे की जो आदिवासींचा क्षेत्र आहे त्या आदिवासींच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ऑटोनॉमिक काउन्सिल म्हणजे स्वायत्त परिषदेची घोषणा केली जाईल आणि त्या ठिकाणी साधारणतः 30 पर्यंत मेंबर आदिवासी त्या ठिकाणी घेतले जातील आणि त्यांचं एक मंडळ बनेल. मंडळ बनल्यानंतर त्याचा एक अध्यक्ष असेल आणि या अध्यक्षाने त्या मंडळाला या 6व्या सूचीने एवढे अधिकार दिले की त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ती जंगल असेल, जमीन असेल, जल असेल, जमिनीच्या खाली मिनरल्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे मिनरल असतील, खनिज असतील, या सगळ्यांची जबाबदारी, या सगळ्यांची मालकी त्या आदिवासीच्या ऑटोनॉमस काउन्सिलला आपल्या संविधानानं दिली आहे. त्या ठिकाणीचं प्रशासन, त्या ठिकाणचं शासन हे सगळं चालवण्याची जबाबदारी त्या ऑटोनॉमस काउन्सिलला दिली आहे आणि ती एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे की त्या ठिकाणी हे ऑटोनॉमस आदिवासीचे ऑटोनॉमस काउन्सिल केंद्राचा आणि स्टेटचा कोणताही कायदा जर त्यांना वाटलं की माझ्या या क्षेत्रामध्ये हा कायदा म्हणजे योग्य नाही तर तो कायदा रद्द करण्याचे
आणि नवीन कायदा त्या एरियापुरते करण्याचे अधिकार सुद्धा त्या आदिवासींच्या स्वायत्त परिषदेला दिले. म्हणजे एक स्वतंत्र राज्य आदिवासींचं त्या ठिकाणी निर्माण करण्याची तरतूद आपल्या घटनेच्या 6व्या सूचीमध्ये आहे. असं कोणत्याही समाजाबद्दल नाही भारतीय घटनेमध्ये. आणि एवढं मोठे अधिकार आदिवासीला दिले तरी आदिवासी मात्र त्या बाबासाहेब आंबेडकरांपासून किंवा जयपाल मुंडाची या सगळ्या आदिवासी समुदायाला कोणती माहिती नव्हती किंवा ती माहिती जाणीवपूर्वक यांच्यापर्यंत पोचू दिली नाही. हे मोठं षडयंत्र या देशामध्ये घडलेलं आहे. आता नवीन षडयंत्र पुन्हा घडत आहे. पुन्हा बाबासाहेबांच्या विरोधामध्ये कसं एक वातावरण तयार करता येईल. आणि मध्ये काही लोकांनी तेच सुरू केलं होतं की बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही, बाबासाहेबांना संविधानाचा काही म्हणजे अर्थार्थी संबंध नाही, बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे फक्त चेअरमन होते. म्हणजे अशा पद्धतीच्या वल्गना काही माणसं आणि तो कोणीतरी राव, जो राव बाबासाहेबाचा टायपिस्ट होता, जो त्यांचा क्लर्क होता, हे म्हणतात की BN राव. त्या BN रावने भारतीय घटना लिहिली, त्यात बाबासाहेबांचं काही योगदान नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या वल्गना इथला स्वतःला उच्चवर्णीय समजणारा वर्ग, संघिष्ट समजणारा वर्ग अशा पद्धतीचा प्रचार या देशामध्ये तो करत आहे. आणि त्यांच्याकडे सगळ्या यंत्रणा आहे प्रचाराच्या, आपल्याकडे काहीच नाही. त्यांच्याकडे सगळ्या यंत्रणा असल्यामुळे कदाचित त्यांचा प्रचार हवी होईल, कदाचित त्यांचा प्रचार लोकांपर्यंत अधिक प्रमाणात जाईल आणि जनतेमधलं वातावरण बदलून जाईल. म्हणून आपण अत्यंत सतर्क राहून त्यांचा हा दुष्ट जो प्रचार आहे तो प्रचार आपल्याला हाणून पाडता आला पाहिजे. विशेषतः आमच्या सगळ्या दर्शकांना मी विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर अत्यंत विद्वान, अत्यंत महान व्यक्ती आहे. अनेक वर्षानंतर असा माणूस जन्माला येतो आणि हा माणूस या ठिकाणी आला आणि त्या माणसांनी या देशातल्या शोषितांचं नवीन भविष्य घडवलं. आम्ही शोषित माणसं आहोत. या देशातला SC ST OBC हा बहुजन समाज आम्ही ज्याला म्हणतो, हा शोषित वर्ग आहे. इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा हा शोषित वर्ग आहे. आणि या शोषित वर्गाचं भाग्य, या शोषित वर्गाचं नशीब काय तुम्ही म्हणत असाल ते, किंवा याची जी काही प्रगतीची वाटचाल असेल ते बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामुळे, त्यांच्या विचारामुळे जे काही आज तुम्हाला दिसते त्याचा बाबासाहेब आंबेडकरांना त्याचं पूर्ण श्रेय जाते. फुले, शाहू, आंबेडकर यांना, या त्रयींना त्याचं श्रेय जाते. आणि म्हणून आज आम्ही अत्यंत कृतज्ञतापूर्वक, अत्यंत आदराने बिरसा क्रांती दलाच्या वतीने आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना कोटी कोटी या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.